महामुंबई आणि आता बातम्या सविस्तर। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली। आम्ही दोघं सोबत आहोत, त्यामुळे थोडी थोडी बॅटिंग आम्हालाही येते, संधी मिळाली की बॅटिंग करत असतो। 3 महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मॅच जिंकली, असं म्हणत शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली। आपल्या इथे जी सिक्युरिटी पुरवली जाते त्या संदर्भात जे काही 10 कोटी रुपयाचं बिल वगैरे रेस झालेलं आहे, तसं मागच्या काळात आम्ही कधी वसुलीला आलोच नाही। म्हणजे आधीचं सरकार होतं, त्याच्या आधी मी होतो मुख्यमंत्री किंवा त्याच्या आधीच होतं, कधीच कोणी वसुली करायला आलं नाही। पण तरी देखील पवार साहेबांना ते आपल्या बॅलन्स शीटवर नको आहे आणि म्हणून मी निश्चितपणे पवार साहेब आपल्याला आणि MCAला या ठिकाणी आश्वस्त करतो की सगळी कायदेशीर कारवाई पूर्ण करून हे बिल रद्द करण्याचं काम हे आम्ही करू। आम्ही दोघं आता सोबत आहोत, आशिषजी दोघंही आम्ही आहोत, त्यामुळे थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते। कुठे संधी मिळाली की बॅटिंग करतो। 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बॅटिंग केली थोडीशी, आम्ही सगळ्यांच्याच आशीर्वादाने ती मॅच जिंकली आहे। आशीर्वाद कोणाचे उघडपणे होते, काहींचे हातून होते, मनापासून होते, मी काय नाव घेत नाही। महाराष्ट्राला एक वेगळं देशामध्ये एक वेगळं स्थान आहे महाराष्ट्राचं। आपली एक संस्कृती आहे, आपली एक परंपरा आहे आणि ती जपण्याचं नेहमीच पवारसाहेब प्रयत्न करत असतात। आणि मग ते त्यावेळेस त्यांचं मग ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते त्यांचं मत व्यक्त करत असतात आणि आम्ही सगळे त्यांचं कितीही काही म्हटलं तरी आपण त्यांच्या अनुभवासमोर त्यांचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे। त्यांनी राज्याचं नेतृत्व केलंय, देशामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय आणि त्यामुळे नक्कीच काही वेळेस जे काही टाळता येईल ते टाळणं आवश्यक असतं। शेवटी हे सरकार आपलंच आहे, जसं सर्वसामान्यांचं आहे तसं क्रिकेट प्रेमींचं पण आहे, खेळाडूंचं पण आहे, सगळ्यांचं आहे। त्यामुळे सरकार नक्की याच्यावर सकारात्मक निर्णय घेणार। शिंदे साहेब तुम्हाला माहीत असेल, माझे सासरे शिंदे होते आणि नुसते शिंदे नव्हते, टेस्ट प्लेयर होते। त्यांनी भारताचा विजय वचन आणि विजय हजारेंच्या टीममध्ये त्यांचं नाव सदू शिंदे आणि सदू शिंदे इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज, इंडिया वर्सेस इंग्लंड, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया या सगळ्या मॅचेसमध्ये स्पिनर म्हणून त्यांचा अतिशय लौकिक होता। ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा खेळले, वडोदराच्या वतीने सुद्धा खेळले आणि ते शिंदे होते आणि शिंद्यांची मुलगी पवारांची बायको आहे, त्यामुळे शिंद्यांना आपल्या मुलींची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याची गांभीर्याने विचार हा करावा एवढीच ठिकाणी विनंती करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याचं कळतं। मनसेचे नेते वसंत मोरे यांनी या संदर्भात माहिती दिली। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेनं चांगलं यश मिळवलं। दरम्यान नाशिक इथल्या ग्रामपंचायतीतील विजयी सदस्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सदस्यांचं कौतुक केलं। तसंच यावेळेला 243 सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेनं निवडून आणलेत। हा आकडा आणखीन वाढणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। नाही, म्हणून जी वस्तुस्थिती जी आहे या राज्यामधली
ग्रामपंचायत निवडणुकीमधली ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि ज्या मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच निवडून आणले ते राज्यातल्या जनतेला कळले पाहिजे. म्हणून काल पण 150 सरपंच इथे होते आणि आज देखील 51 सरपंच आले. उद्या देखील जे उर्वरित सरपंच आहेत ते देखील आणि सदस्य इकडे येतील. टोटल 243 सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. बघा, मतदारांनी जो विश्वास दाखवलेला आहे, आता हे सगळ्या 3च महिने आम्हाला झालेले आहेत आणि या 3 महिन्याच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. कारण हे सरकार जे आहे हे झटपट निर्णय घेणारं सरकार आहे, लोकांच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे आणि म्हणून लोकांमध्ये ग्रामीण भागात देखील एक विश्वास निर्माण झालेला आहे की आमच्या ग्रामपंचायत म्हणजे आमच्या गावाचा विकास होईल सरकारच्या माध्यमातून आणि म्हणून त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा जो आहे हे तर सर्वश्रुत आहे, जगजाहीर आहे की येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा युतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची सुनावणी 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. राजमुद्रा प्रिंटिंग प्रेसच्या संचालक गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली होती. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याबरोबरच कोरोनाच्या काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा झाला हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा 42 कोटींचा टर्नओव्हर होता, ज्यामध्ये झालेल्या 11.5 कोटींच्या नफ्याचा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या उत्पन्नाचा नेमका स्रोत काय असा प्रश्न विचारतानाच त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली. पीआईएल आपके फैमिली और आपके खिलाफ जो है बॉम्बे हाई कोर्ट में दर्ज हुई है, जहां पे कहा जा रहा है कि आपके पास जो आपके और आपकी फैमिली की जो संपत्ति है उसके ऊपर सवाल या विषय उठाया गया। हमारी संपत्ति देखने कोई भी दसरा मेळावा आता तो देखते कि जो लोगों का प्यार है वही संपत्ति है हमारी. मी वकील करण्याचा खूप प्रयत्न केला बट खूप डिस्करेजिंग रिस्पॉन्स आले मला. आजही मी तयार आहे, जर कोणी चांगला वकील माझी केस लढायला तयार असेल इज वेलकम, पण कोणी नाही आहे. सो पार्टी इन पर्सन आपलं कॉन्स्टिट्यूशन आपल्याला व्यक्त करायला परवानगी देतं. सो पार्टी इन पर्सन हिअर आय एम. आक्षेप म्हणजे काही टेक्निकल इश्यूज आहेत, स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित करणं गरजेचं आहे म्हणून तेवढ्याच ऑब्जेक्शन्स आहेत, बाकी काही नाही. वरळीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान यावेळेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. वरळीतल्या आमदाराचा नारा हा पेंग्विन, पेग आणि पार्टीपुरताच मर्यादित असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईकर मराठी लोकांसाठी कुठल्याही घोषणा आमदारांनी केल्या नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. सध्या आमची लढाई ही पालिकेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी असल्याचंही शेलार यांनी नमूद केलं. मराठीच्या नावावर आक्रंद करणारे घरात बसलेत आणि मराठी माणसाच्या उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मैदानावर आहे हे मुंबईकर पाहतोय. वरळीच्या आमदारांचा नारा पेक, पेंग्विन आणि पार्टी पुरता आहे. मराठी संस्कृती, मराठी कार्यक्रम, मराठी भाषा, मराठी साहित्य यासाठी त्यांनी एकही कार्यक्रम केलेला मला दिसत नाही. पण पेंग्विन, पेग आणि पार्टी या गँगसाठी मात्र ते सतत उभे आहेत. लढाई मुंबईकरांची आहे, लढाई मुंबईकरांना न्याय देण्यासाठी आहे, लढाई मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आहे आणि त्यासाठीची ऊर्जा मी त्याही दिवशी अंधेरी पोटनिवडणुकीच्या आम्ही घेतलेल्या एका भूमिकेनंतर कार्यकर्त्यांना सांगितलं, ऊर्जा राखून ठेवा, आपल्याला सदुपयोग करायचा आहे, मुंबईकरांच्या सेवेसाठी त्याचा सदुपयोग आम्ही करू. दिवाळीच्या शिधा वाटपावरून राज्यामध्ये वातावरण तापलंय. कारण आनंदाचा शिधा या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेत. सरकारनं पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी
100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली. हा शिधा आता रेशनिंग दुकानांपर्यंत पोहोचत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेशनच्या दुकानावर जाऊन पाहणी केली. किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांना भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आनंदाचा शिदा काहीच नाही. त्यामुळे इथे सगळा जो पट्टा आहे तो बराचसा मालवणी पण आहे. मग त्या मालवणी भाषेत दुकानदारालाच बडबडतायत, शिरा पडली तुझ्या तोंडावर, काय देणंच नाही आमका. त्यामुळे घोषणांचा पाऊस पडतोय पण नागरिकांना फायदा होत नाहीये. त्यामुळे नुसता घोषणांचा पाऊस नको, ऍक्च्युअली नागरिकांना खरंच दिलासा द्यायचा असेल. खरं म्हणजे ही थट्टा आहे, 100 रुपयाची पण थट्टा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी शिधा कसा कुणाला मिळत होता, वाझे कोणता शिधा गोळा करत होता हे महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे गोरगरिबांना जो शिधा मिळायचा आहे तो मिळायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे आणि जो सुरळीतप्रमाणे प्रत्येक घराघरात जायला हवा ते पुढच्या काय आजच रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय, त्याची व्यवस्था केली आहे. ठाण्यातील तलावपाळीवर यंदा दिवाळी पहाट ही शिंदे गटाची असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय. मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावण्यात आली. तिकडे मुंबईच्या जांभोरी मैदानावर आजपासून भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली. याआधी याच मैदानावर भाजपनं दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळेला या मैदानाचं मोठं नुकसान झालं असा आरोपही विरोधकांनी केला. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दीपोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या दिवाळीसोबतच राजकीय दिवाळीचे रंग सुद्धा जोरात आहेत. ठाण्याच्या तळापाळीवर यंदा दिवाळी पहाट शिंदे गटाची असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उच्च न्यायालयानं दणका दिला. मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली. ठाणे मनपानं राजकीय हेतूनं निर्णय घेतल्याचा याचिकेत आरोप होता. कोर्टाने तुम्हाला चांगली चपराक दिलेली आहे. फक्त कुठलंही काही झालं, काही हो, नरेश मस्केनेच केलं अशा पद्धतीचा जो आपण ग्रह केलेला आहे तो असा ग्रह करू नका. नियमाने वागा, सर्व काही व्यवस्थित होईल. शिवसैनिक तुमच्या सोबत नाहीये याचा राग नरेश मस्केंवर काढू नका. तिकडे मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी स्थानिक समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. रोहिंग्या घुसखोरांची संपूर्ण माहिती येत्या 90 दिवसात लेखी स्वरूपात सादर करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांमुळे भूमिपुत्रांच्या हक्कांचं नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यावर पालकमंत्र्यांनी मुंबईतल्या भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय. दरम्यान या समितीत महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि रेशनिंग अधिकाऱ्याचा समावेश आहे. भ्रष्ट नेत्यांना ईडीनं चांगलाच दणका दिला. मात्र आता ईडीनं केडीएमसीच्या आयुक्तांना सुद्धा एक पत्र पाठवलंय. प्रामुख्यानं रेराच्या संदर्भात काही कागदपत्र खोटी सादर करण्यात आली असा आरोप आहे आणि त्याची ईडीनं चौकशी करण्याची मागणी करून मूळ कागदपत्रच मागवल्यानं आता बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणार का अधिकाऱ्यांवर याची चर्चा सुरू झाली. केडीएमसी आयुक्तांना ईडीचं पत्र. रेरा प्रमाणपत्र प्रकरणी ईडीचं पत्र. ईडीनं मागवली घोटाळ्याची कागदपत्र. केडीएमसी रेरा घोटाळा हिमनगाचं टोक. घोटाळ्यांचं शहर अशी आता कल्याण डोंबिवलीची नवी ओळख झाली आहे. कारण याआधी ही प्रदूषित शहरं, अनधिकृत बांधकामांची शहरं अशी ओळख होती. या शहरातील घोटाळेबाजांनी थेट रेराचीच फसवणूक केली आहे. केडीएमसीची बनावट कागदपत्र बनवून ती रेराकडे जमा करून प्रमाणपत्र मिळवलंय.
ही संपूर्ण प्रक्रियाच बोगस असून बेकायदेशीररित्या रेरा सर्टिफिकेट मिळवल्याची तक्रार वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केली होती. याची तक्रार मी 22 जूनला केलेली होती, परंतु याची दखल महानगरपालिकेने सुद्धा खूप उशिरा घेतली. त्याचं उत्तर मला जुलैमध्ये दिला. ऑगस्टमध्ये कुठल्या प्रकारची कारवाई नव्हती केली, म्हणून मी पुन्हा एकदा पत्र लिहिलं. या सगळ्या गोष्टीमागे असं दिसतं की महानगरपालिका सुद्धा याच्यामध्ये मिळून काम करते. रेरा घोटाळा प्रकरणी ईडीनं केडीएमसी आयुक्तांना पत्र पाठवून घोटाळ्याची सगळी कागदपत्र मागवून घेतली आहेत. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण ईडीचा फास कधीही अवळला जाऊ शकतो अशी भीती रेरा आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. कल्याण डोंबिवली शहरांना अशा प्रकारचे घोटाळे काही नवीन नाहीयेत. याआधी एनए घोटाळा याच कल्याण डोंबिवली शहरातून समोर आला होता. तो राज्यातला पहिला एनए घोटाळा आहे आणि आता याच कल्याण डोंबिवली शहरातून राज्यातील पहिला रेरा सर्टिफिकेट घोटाळा समोर आलेला आहे. यामुळे आता राज्यभरातील सर्व रेरा सर्टिफिकेटांची छाननी होणार आहे. कारण का कल्याण डोंबिवली शहरातून समोर आलेला रेरा घोटाळा हा हिमनगाचं एक टोक आहे. रेरा घोटाळा कशा पद्धतीनं करण्यात आला हे कळलं तर पायाखालची वाळूच सरकेल. कारण अनधिकृत इमारतींच्या बाजूला असलेल्या अधिकृत इमारतींची कागदपत्र देण्यात आली. तशीच कागदपत्र तयार करून पालिका अधिकाऱ्यांची खोटी सही करण्यात आली. इतकंच नाही तर खोटे शिक्के मारून रेराकडून प्रमाणपत्र मिळवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे रेरानं प्रमाणपत्र देण्याआधी या इमारती अधिकृत आहेत की अनधिकृत याची माहितीच घेतली नव्हती. पालिका अधिकाऱ्यांनी अनधिकृत इमारतींच्याकडे डोळेझाक केली. शहरात एनए घोटाळा करणारं जसं मोठं रॅकेट होतं त्याचप्रमाणे रेरा घोटाळा करणारं मोठं रॅकेट तयार झालं. अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांची अभद्र युती आणि राजकीय वरदहस्तामुळे मोठा धोकाच निर्माण झालाय. सामान्य माणसाने एखादं बांधकाम केलं की लगेच पालिकेची नोटीस येते आणि त्या सामान्य माणसावर पालिकेचा हातोडा देखील पडतो. ही अनधिकृत शेकडो बांधकामं उभी राहत होती. लोक घरं विकत घेत होती. तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का असा प्रश्न यावेळेस निर्माण होतोय. आणि इथेच संशयाचा धूर येतोय की या अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय हा रेरा घोटाळा झाला असेल का. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. आपण पाहताय महामुंबई. मुंबईतील मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मेट्रोच्या देखभालीकरता महामुंबई मेट्रोतील सुपर वुमन डोळ्यात तेल घालून काम करतात. यात कोणी शेतकऱ्याची लेक आहे तर कोणी 4 वर्षांच्या बाळाची आई. मेट्रोच्या डब्यांचे व्हील, ब्रेक, AC, ट्रान्सफॉर्मर या सगळ्याचं इन्स्पेक्शन या सुपर वुमन करतात. मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी झटणाऱ्या या रणरागिणी. मेट्रोच्या डब्यांचे व्हील, ब्रेक्स, AC, ट्रान्सफॉर्मर या सगळ्याचं इन्स्पेक्शन या सुपर वुमन्स करतात. महामुंबई मेट्रो संपूर्ण भारतातील अशी एकमेव मेट्रो आहे जिथं 30% महिला कर्मचारी कार्यरत आहेत. चारकोप कारशेडमध्ये 305 कर्मचारी आहेत, ज्यापैकी 63 महिला कर्मचारी आहेत. अगदी मेट्रोच्या टपापासून ते ब्रेक्सपर्यंत सगळ्याची पडताळणी या महिलांकडून केली जाते. या सुपर वुमन्सपैकी ही एका शेतकऱ्याची लेक आहे. या लेकीकडे रोलिंग स्टॉकच्या इन्स्पेक्शनचं काम आहे. मेट्रो रेकच्या खाली जाऊन ही तपासणी करावी लागते. तर तृप्ती राजगडकर या 4 वर्षांच्या लेकराच्या आईला मेट्रो डब्याच्या टपावर चढून इन्स्पेक्शन करावं लागतं. आम्हाला आमचे सुपरवायझर ते धीर देतात का नाही असं, म्हणजे मुली पण करू शकता, त्यांचं एक म्हणणं आहे. असं का असे काय गोष्टींमध्ये किती काय राहिलं तरी भीती वाटते का मुली नाही करू शकत, मुलं करू शकता. पण सुपरवायझर ते चांगले असतात तर ते सांगतात का नाही तुम्ही पण करू शकता. वारंवार इकडे पण आमच्यासाठी ट्रेनिंग अरेंज केली जातात. त्याच्यामध्ये सर्व्हिस चेकशी रिलेटेड किंवा सेफ्टीशी रिलेटेड असे ट्रेनिंग्स आम्हाला दिले जातात आणि त्यानुसार आमची कामं इकडे केली जातात. दर 72 तासांनी मेट्रोच्या डब्यांची तपासणी या सुपर वुमन्सना करावी लागते. मेट्रोत कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी या महिला कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करतात. सर्व आई वडिलांना मुली IT सेक्टरमध्ये किंवा डॉक्टर, इंजिनियर व्हाव्या असं वाटतं. बट जे काही आमची मेंटेनन्स फील्ड आहे ती तिथे काम करणं हे म्हणजे खरोखरच खूपच एक हिंमतीचं काम आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिला काम करतायत.
त्यात आता महामेट्रोनंही महिलांना कामाची संधी दिली आहे. मेट्रोसाठी राबणाऱ्या या महिलांचं काम इतर महिला आणि मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रायगडच्या अलिबागजवळच्या RCF कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन 3 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतं. मृतांमध्ये RCFच्या एका कर्मचाऱ्याचा आणि 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे तिघेही मुंबईचे रहिवासी आहेत. या स्फोटातील 3 जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ACचा कॉम्प्रेसर फुटल्यानं हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.